श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, अश्विन अमावस्येला दीपावली सण साजरा केला जातो. यंदा लक्ष्मीपूजनाचा सण 1 नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मीसह श्री गणेशांची पूजा केली जाते. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीपासून दिवाळीला सुरुवात होते, तर अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. दिवाळी सण हा उत्साह, रोषणाईचा आणि दिव्यांचा सण मानला जातो. या सणाला हिंदू धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व देण्यात आले आहे. दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. तर बघा, 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीचे लक्ष्मीपूजन आपल्याला संध्याकाळी करायचे आहे. तसेच दिवसभरामध्ये आपण काही खास उपाय केल्यास घरातील आर्थिक समस्या दूर होतात. देवी लक्ष्मीची कृपादृष्टी कायम भक्तांवरती राहते अशी मान्यता आहे. तर असाच एक अतिशय प्रभावी उपाय उद्या शुक्रवारी आलेल्या दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. या उपायामध्ये सकाळी तुम्हाला घरामध्ये या एका झाडाचे पान आणायचे आहे. हे पान घरात आणल्यामुळे तुमचे सर्व दुःख, संकट, अडचणी नष्ट होतील आणि कितीही कठीणातलं कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल. तर हे पान तोडल्यानंतर आपल्याला यावरती उपाय कशा प्रकारे करायचा आहे, त्यानंतर या पानाचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीला संपत्ती, वैभव आणि ऐश्वर प्रदान करणारी देवी मानली जाते. लक्ष्मीपूजनापूर्वी ज्योतिषीय उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच ज्यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते, तुमची संपत्तीही वाढते आणि अडकलेल्या पैशाची वसुली होते. तसेच यंदा हे लक्ष्मीपूजन शुक्रवारी आलेले आहे. शुक्रवार दिवस हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणून शुक्रवारी शक्य असेल तर व्रत ठेवून देवी लक्ष्मीची संध्याकाळी मनोभावे पूजा करावी. यामुळे धनाचे आणि समृद्धीची प्राप्ती होते. वर्षभरात केले जाणारे लक्ष्मीपूजन हे उद्याच्या दिवशी, दिवाळी अमावस्येच्या दिवशी केलं जातं. म्हणून घरामध्ये आपल्याला हे उपाय देखील करायचे असतात. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी, समस्या असतातच. प्रत्येकाला काही ना काहीतरी इच्छा, मनोकामना असतात. त्या पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो, पण तरी देखील आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं असं यश मिळत नाही. प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाही. म्हणूनच विशिष्ट तिथीवरती काही उपाय करून आपण देवी देवतांचे आशीर्वाद मिळवू शकतो आणि आपल्या नशिबाची साथ देखील मिळवू शकतो. तर जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप आर्थिक समस्या असतील, तुम्ही कष्ट करून कमवलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, स्थिर राहत नसेल, बघा, लक्ष्मी ही चंचल आहे. तिला घरामध्ये टिकून ठेवायचे असेल तर घरामध्ये समाधान, शांती असणं आवश्यक आहे. पण घरामध्ये वादविवाद, भांडणं, कलह होत असतील, घरामध्ये भरपूर नकारात्मकता असेल, अशा ठिकाणी ती राहत नाही, ती स्थिर टिकत नाही. तिला स्थिर टिकवायचे असेल तर घरामध्ये आपल्याला काही उपाय करावे लागतात. त्यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. त्याचबरोबर बरेच दिवसापासून मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, पण काही ना काहीतरी अडचणी तुमच्या मार्गामध्ये येतात आणि ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही. जसं की घरासाठी तुमचे काही स्वप्न असतात किंवा घराविषयी तुमचे काही स्वप्न असतात, घरासाठीचे पैसे देखील तुमच्याकडे असतात, पण असं म्हणतात ना की लग्न आणि घर होण्यासाठी योग यावे लागतात. तसेच योग जुळून यावे यासाठी उद्याचा शुभ तिथीवरती हा उपाय
उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमच्या मुलांविषयी काही इच्छा, मनोकामना, मुलांना म्हणावं तसं यश मिळत नसेल, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदावं किंवा कर्जातून मुक्ती मिळावी, नोकरी मिळावी, यांसारख्या अनेक इच्छा, मनोकामना प्रत्येकांच्या असतात. त्याचबरोबर तुमच्या मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तर या देखील इच्छा, मनोकामना तुम्ही या दिवशी पूर्ण करू शकता या उपायात. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की उद्या दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे, घरासमोर अंगण झाडायचं आहे, हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे, घरातील फरशी देखील आपल्याला उद्या खडे मीठ आणि थोडीशी हळद टाकून पुसून घ्यायची, जेणेकरून नकारात्मकता नष्ट होईल. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळीनंतर देवपूजा करायची. उद्याच्या दिवशी देवांना स्नान घालायचं, अभ्यंग स्नान घालायचं आहे. नंतर आपल्याला हा उपाय सकाळी करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीच्या आगमनापूर्वी म्हणजेच लक्ष्मीपूजन आपल्याला संध्याकाळी करायचं आहे शुभ मुहूर्तावरती. त्या वेळेच्या आधीच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे. त्या तामणामध्ये एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा एक अर्धा चमचा कच्चं दूध टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडासा गूळ टाकायचा आहे, सोबतच हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत, एक फूल घ्यायचं आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा, त्यात फुलवात घालायची आणि हे साहित्य घेऊन आपल्याला जवळच असलेल्या पिंपळाच्या वृक्षाजवळ म्हणजे झाडाजवळ जायचं आहे. तेथे गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण या कलशात असलेले पाणी पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर पिंपळ वृक्षाखाली आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. धूप आणि दीप ओवाळून घ्यायचा. जो दिवा सोबत नेलेला आहे त्याचं दीपदान आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ करायचं आहे. दिवाळीच्या दिवशी आपण दिवे लावतो तोच हा जो दिवा आहे किंवा जी पंथी असेल ती आपण सोबत नेलेली आहे ती देखील नवीन असावी आणि त्यानंतर तिथे पडलेली पिंपळाचं जर एखादं पान असेल ते आपल्याला घेऊन घरी यायचं आहे. पिंपळाचं पान एकही खाली पडलेलं नसेल तर तुम्ही सगळ्यात आधी पिंपळ वृक्षाची माफी मागायची आहे की मी माझ्या उपायासाठी तुमचे हे पान तोडत आहे, याबद्दल मला क्षमा असावी. आणि ते पिंपळाचं पान आपल्याला तोडायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे. त्यावरती आपल्याला इच्छा मनोकामना पूर्तीसाठी उपाय करायचा आहे. तर ते पिंपळाचं पान आपण तोडले किंवा खाली पडलेले उचलून आपल्या घरी आणायचं आहे. घरी आणल्यानंतर सगळ्यात आधी ते पाण्याने स्वच्छ करायचं. तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता किंवा गंगाजल वापरून त्या पाण्याने स्वच्छ करून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आणि एका वाटीमध्ये थोडंसं आपल्याला कुंकू ओलं करून घ्यायचं आहे. या प्लेटवरती काय करायचं की सगळ्यात आधी आपल्याला श्रीहरी विष्णूंचं प्रतीक काढायचं आहे. ते म्हणजे स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. पूर्ण स्वस्तिक काढा. मध्ये 4 बिंदू द्या. साईडला 2 उभ्या रेषा काढा. त्यावरती थोडा अक्षदा आपल्याला टाकायच्या आहेत. अगदी 2-3 चमचे अक्षदा अखंड, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, म्हणजेच तांदूळ टाकायचे व त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं. त्यानंतर जे हे पान आपण तोडले आहे किंवा घेऊन आलेलो आहे त्या पानावरती तेच ओले केलेले कुंकू जे आहे त्या कुंकवाने आपली इच्छा मनोकामना अगदी एका शब्दामध्ये लिहायची आहे. त्यासाठी तुम्ही एका काडीचा उपयोग करू शकता किंवा झाडाची एखादी काडी घेऊ शकता किंवा तुमची माचीसची काडी जरी घेतली तरी चालेल. या काडीने या पानावर तुमची इच्छा मनोकामना असेल ती एका शब्दात लिहायची. कर्जमुक्ती व्हावी, नोकरी प्राप्ती मध्ये किंवा आर्थिक स्थैर्य, लक्ष्मी प्राप्ती अशा इच्छा मनोकामना तुम्ही लिहू शकता. घराविषयी काही स्वप्न असेल तर घर व्हावं अशी इच्छा तुम्ही लिहू शकता. आता जी इच्छा मनोकामना तुम्ही लिहिलेली आहे त्यानंतर हे पान आपल्याला स्वस्तिकावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर हात जोडून आपल्याला महालक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. सोबतच आपल्याला 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. तर एवढी सेवा आपल्याला या पानासमोर करायची आहे. तुमच्या इच्छा मनोकामना
व्यक्त करून हे पान दिवसभर म्हणजे संध्याकाळपर्यंत आपल्याला तिथेच ठेवायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत. तर लक्ष्मीपूजनाच्या आधी किंवा लक्ष्मीपूजनानंतर हे पान तिथून उचलून सोबत आपण या पानाखाली जे अक्षता ठेवलेल्या आहेत त्यातील मोजून आपल्याला 21 अक्षता घ्यायच्या आहेत. आता हे पान अक्षतासहित उचला आणि त्यानंतर जिथे कुठे वाहतं पाणी, ओढा असेल किंवा नदी असेल किंवा समुद्र असेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर मग आपल्याला हे जे पान आहे ते पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. आता वाहत्या पाण्यामध्ये सोडत असताना पानाचा देठ आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचा आणि हे पान आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि तुमची मनोकामना, इच्छा व्यक्त करत या पाण्याचं विसर्जन करायचं आहे. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करणं शक्य नाही तर अशा वेळेस काय करावं तर तुम्ही जवळच असलेल्या एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर देवीसमोर हे जे पान आहे ते तुम्हाला तुमच्या इच्छा, मनोकामना व्यक्त करत देवीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं. लक्ष्मीपूजनाच्या आधी हा उपाय करायचा आहे किंवा लक्ष्मीपूजनानंतर तुम्ही या पानाचं अशा प्रकारे विसर्जन आहे ते करू शकता. यामुळे नक्कीच तुमचे सर्व दुःख, संकट, अडचणी नष्ट होतील आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होईल. मग बघा, नक्की या उपायामुळे तुम्हाला अनुभव देखील येईल. चला तर मग याबरोबरच आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा उद्या आपण नव्याने भेटूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.